आज सकाळी सकाळीच मी व्लॉग सुरू केलेला होता. 5:30 वाजता उठली आणि उठल्याबरोबर पहिले ब्रश वगैरे करून घेतला, फ्रेश झाली आणि एक ग्लास मस्त असं रेग्युलरवालं पाणी पिलं आणि त्यानंतरनं निघालेलो होतो आम्ही दोघंही मिळून छान असं वॉकिंगला. सकाळचं वातावरण इतकं प्रसन्न असते ना, की खूप छान अशी थंडगार हवा असते, जेवढी की आपल्याला कूलरमुळे सुद्धा मिळत नाही. इतकं छान फ्रेश वातावरण असते आणि या वातावरणातनं फिरण्याची किंवा मॉर्निंग वॉक करण्याची एक मज्जाच वेगळी असते. त्यांना 6:15 वाजलेले आहे, म्हणजे 6 वाजून 10 मिनटं, पण आसपास 6:15 होत आले. तर आता 15 मिनटं मी योगा करते, तोही मोबाईलवर लावून. त्यामुळे शूट नाही करता येत, पण सांगत आहे योगा करते आणि त्याच्यानंतर मग 5-10 मिनटं थांबते आणि मग लगेच ना आपले कामं जे आहेत ते मी चालू करते. तर चला पूर्ण व्हिडिओ बघा, स्किप न करता बघा. चला, रँडमली मी कोणताही एक व्हिडिओ लावते आणि हप्ताभर तोच चालवते आणि त्यावरच ह्या सगळ्या गोष्टी मी योगा वगैरे एक्सरसाइज वगैरे करून घेते. तर बघू शकता आज ना म्हणजे दुसरा-तिसरा दिवस आहे. जास्त दिवस नाही झाले सुरू केलं, त्याच्यामुळे फक्त एकच सेट मी मारलेले आहे. तेही 10 मिनिटात मी स्टॉप झाली, कारण की थकून गेली. आणि कसं सुरुवातीला जास्त स्ट्रेस घ्यायचं नाही, करायच्या वेळेस थोडंसं करायचं. आता बसते, थोडंसं मेडिटेशन करते 5 मिनटं आणि त्याच्यानंतरनं रुटीनला सुरुवात करते. हे जे रुटीन आहे ना, खरंच खूप प्रोडक्टिव्ह वाटते. म्हणजे इतकं ॲक्टिव्ह वाटते ना हे रुटीन, ज्या दिवशी मी फॉलो करते त्या दिवशी. आणि तसं तर नेहमीच करण्याचा प्रयत्न करते, तरीसुद्धा ना कधी-कधी 2-3 दिवस करते आणि त्यानंतर 2-3 दिवस गॅप येते. कारण की अहोंची ड्युटी सतत बाहेर असते ना, त्यामुळे हा जो प्रॉब्लेम आहे तो मला होत असतो. तरीसुद्धा ना हे जे रुटीन आहे ना, ते ज्या दिवशी मी फॉलो करते त्या दिवशी खरंच खूप छान वाटते, एकदम एनर्जेटिक फील होते. तर आता सगळं माझं स्वतःसाठीचा वेळ देऊन झालेला होता. त्यानंतर पटकन अंगण झाडून घेतलं, पाणी टाकलं आणि लगेचच आलेली होती किचनमध्ये. आणि रेग्युलर जी काही सवय आहे माझी, की ओल्या कपड्याने ओटा जो आहे तो मस्त असा पुसून घ्यायचा, कारण की रात्रभर पाली वगैरे फिरत राहते. तर आता इथे ओटा वगैरे स्वच्छ केला आणि स्मितूसुद्धा उठलेला होता. तर स्मितूला 7 वाजता तो खो-खो खेळायला जातो, त्यामुळे त्यालाही दूध वगैरे देऊन दिलं आणि लगेचच मी पण चहा जो आहे तो ठेवला, कारण की यांची पण येण्याची वेळ झालेली होती. यांच्यासोबतच मी जाते, पण हे थोडेसे 15-20 मिनटं मागून येते, म्हणजे अर्धा तास तरी जवळ हे मागून येतात. सकाळीच फ्रेश होऊन जाते, त्याच्यामुळे आल्याबरोबर चहा पाहिजे आणि माझाही मी तोच वेळ करून घेतलेला आहे, कारण की दोघांचं वेगळं-वेगळं करण्यापेक्षा एकत्र केलं की वेळही वाचतो आणि थोडंसं आपल्यालाही बोलायला, बसायला वेळ मिळते, तेवढेच 5-10 मिनटं. त्याचबरोबर अंडी उकळायला ठेवलेली होती आणि हे दोघंही आता निघणार होते स्विमिंगला जाण्यासाठी. आणि रिदून खरंच खूप एक्सायटेड असतो, कुठे जायचं म्हटलं ना त्याची अशीच एक्साइटमेंट असते. तर परत 8 वाजताना सगळीच्या सगळी मंडळी जी आहे ती गायब झाली. आता 8 वाजून 5 मिनिटं झाले, 9:45 ते 10च्या दरम्यान ते वापस येतील. म्हणजे 2 तास घरामध्ये मी एकटी. तेव्हा हे घरी असते ना, तेव्हा तेव्हा माझं रुटीन जे आहे ते असंच असते आणि हे रुटीन मला फॉलो करायला खूप जास्त आवडते. कारण की खूप रिलॅक्स असते या रुटीनमध्ये, कारण की मुलं जे आहे ना ते त्यांच्यासोबत असते. तर मी व्लॉगही छान शूट करू शकतो आणि एडिट करण्याचा काहीच प्रश्न राहत नाही. तर चला, आता 2 तास माझ्याकडे आहे. तेवढ्या वेळात पटकन घराचं झाडझूड वगैरे करून घेते, स्वतःचं आवरते आणि नंतर मग किचनमध्ये जाते. आता किचनमध्ये तर जायचं होतं, पण किचनमध्ये गेल्यावर बाकीची जी काही एक्स्ट्राची कामं असते ना, ती तशीच राहून जाते. म्हणून म्हटलं चला पहिले जी काही कपडे पडलेली आहे ती मशीनमध्ये टाकून घेते आणि मशीन पण सुरू करते. कारण की मशीनमध्ये कपडे वगैरे सेट केले की ते होत राहते. बाकीचे कामं होतपर्यंत मशीनचे कपडेही होऊन जाते. आणि आमच्या मशीनला ना असं आहे की वरून कपडे जे आहे ते आपण टाकू शकतो आणि बंद करून पॉज करून मी तसं करून घेते, जेणेकरून माझं पाण्याचं जे घेण्याचं सिस्टीम असते ना, ते होतपर्यंत सगळा वेळ वाचतो. त्यानंतर आलेली होती किचनमध्ये, परत भांडे होते रात्रीचे तेही लावून घेतले आणि त्याच्यानंतर परत एक वेळानं ओटाला ओला कपडा मारला, कारण की मुंग्या ज्या आहेत त्या उन्हामुळे खूप जास्त होत आहेत. म्हणून सतत ओटा जो आहे तो पुसतच राहावा लागतो, जेणेकरून अन्नामध्ये त्या मुंग्या जाणार नाही. त्यानंतरनं झाडून वगैरे घेतलं, म्हणजे क्लिनिंग ऑलमोस्ट माझी झालेली होती आणि नंतर स्वतःचं आवरून आलेली आहे आता स्वयंपाकाच्या तयारीला. तर स्वयंपाक तर करणारच होती, पण त्याच्या आधीनं तुम्हाला बाहेरचा व्ह्यू दाखवते. आता हा जो टायमिंग आहे ना, हा जवळपास 9 वाजताचा आहे, पण इतकं कडक ऊन होतं ना आणि हा पक्षीनं ओरडत होता. खूप कडक उन्हाळा आहे, त्याच्यामुळे ना आम्ही तरी पाणी ठेवतो पक्ष्यांना, म्हणजे ते तरी तिथे पितानी दिसलं नाही ना, तरीसुद्धा आमच्या इकडे छोटे-छोटे पॉट्स आहे, त्याच्यामध्ये पाणीही राहतेच. त्यानंतर पटकन नाश्ता बनवून घेतला. नाश्त्यामध्ये आज पोहेच बनवले होते आणि रात्रीच ही भाजी तोडून ठेवलेली होती. आता त्यालाही धुवायची होती आणि धुवायला जास्त वेळ लागते, कारण की 2-3 पाण्याने ती धुवावी लागते. पण त्याच्या आधी म्हटलं वेळ आहे तर पटकन देवपूजा करून घेते.
ही कामं होतपर्यंत ना 12 वाजून जाते आणि मग 12 वाजता पूजा केलं की चांगलं वाटत नाही आणि आज ना अंघोळ वगैरे झालेली होती म्हणून पूजा ही जी आहे ती मी पहिले करून घेतली. कारण की अंडे वगैरे बॉईल करून साईडलाच ठेवलेले होते. मग त्याला हात लावल्यावर पूजा करायला चांगलं वाटत नाही. जरी आपण खात नसेल ना तरीसुद्धा म्हणजे दिवस जर पाळत असेल मी तर खात नाही. तर तरीसुद्धा पूजा करायला एक थोडंसं वेगळं वाटते. तर इथे ना आता पटकन भाजी वगैरे छान अशी धुवून घेतलेली होती. 2-3 पाण्याने धुवायला वेळच लागते. त्यानंतर कुकरसुद्धा लावायला घेतलेला होता. तरीसुद्धा आमची जी काही तिघांची स्वारी आहे ती घरी परतायचीच होती. आता इथे 10:15चा हा टायमिंग झालेला होता. तरीसुद्धा ना हे सगळेजण यायचे होते आणि वेळ झाल्यावर असं वाटते की आले का बरं नाही, आले का बरं नाही. जरी ते जवळच आहे तरीसुद्धा ना असं मनामध्ये एक भीतीच राहते की तिकडे म्हणजे इतका वेळ कशासाठी झालेला असेल. तर तेवढा वेळ बघत बघतच ना माझं जे काही अजून थोडं 5-5 मिनिटाचं जे काम आहे ना तेही चाललेलं होतं. कारण की सकाळचं जेवढं पटापट आपलं काम उरकेल ना तेवढं आपल्यालाही चांगलं वाटते आणि पटकन होऊन गेलं की आपणही थोडंसं निवांत राहतो दुपारच्या वेळी. आणि मला जेव्हा आता व्लॉग एडिट करायला वेळही खूप मिळतो. त्यानंतर ना कुकर वगैरे लावतच होती तेवढ्यातच हे तिघंही आलेले होते आणि आल्याबरोबर इतक्या भुका लागून जाते. कारण की स्विमिंग केल्यावर माणूस थकतो आणि खूप थकल्यासारखं होते. स्मितू तर आल्याबरोबर लोळण घेतो बेडवर वगैरे. पण त्याला ना मी पहिले अंघोळीला पाठवते कारण त्याच्यामधलं केमिकल जे आहे ना पाण्यामधलं ते चांगलं राहत नाही. तर आता इथे नाश्ता वगैरे झाला. अंडेही बॉईल केलेले होते तेही मुलांना देऊन दिले आणि इकडे भाजीही फोडणी दिली होती. आणि पहिलेच मी कणिक वगैरे भिजवून ठेवली होती. तर आता पटकन ना पोळ्यासुद्धा टाकून घेते. आणि ही जेव्हा भाजी बनवते ना याच्यामध्ये ना आज मी लाल मिरच्या टाकलेल्या आहे. मागं तुम्हाला रेसिपी शेअर केली तेव्हा त्याच्यामध्ये हिरव्या मिरच्या टाकलेल्या होत्या. आता इथे सगळं काही स्वयंपाकाचं झालेलं होतं आणि स्वयंपाक झाल्यावर पटकन भांडे घासून घेतले की बरं राहते. म्हणजे तिथल्या तिथे भांडेही होऊन जाते आणि ओटाही तेवढ्यातच क्लीन होऊन जाते. आणि जी काही आपली दैनंदिन जीवनातली कामं आहे ना ती हीच आहे. सकाळी उठायचं, झाडायचं, पुसायचं, स्वयंपाक करायचा, त्याच्यानंतर निघालेली भांडी घासायची आणि हेच रुटीन मी तुमच्यासोबत शेअर करत असते. आणि तुमचं रुटीन कसं आहे ते सुद्धा तुम्ही कमेंटमध्ये सांगा. आणि ज्यांना बघायला आवडत नसेल ना प्लीज स्किप करा. पण वाईट कमेंट करून मला डिमोटिवेट अजिबात करू नका. तर इथे आता भांडे वगैरे घासून झाले की लगेचच ना मला सवय आहे पटकन असं गॅस वगैरे घासून घ्यायचं. आणि मी रात्रीच्या वेळी घासत नाही कारण की रात्रीच्या वेळी तेवढं काही खराब होत नाही. तसंही सकाळी उठल्यावर इतकी सगळी स्वच्छता जी आहे ती करूनच घ्यावी लागते. कारण की आमच्या इथे उंदीर, पाली ह्या सगळ्या गोष्टी आहे. आणि क्वार्टर जुनी असल्यामुळे ना वारंवार मी याच्यासाठी सांगते की क्वार्टर जुनी आहे ना त्याच्यामुळे खूप उंदीर वगैरे आहे आमच्या इथे. तर असं तर दिसत नाही दिवसभर पण रात्रीच्या वेळी ते फिरतात. इथे ओट्यावर तर फिरतच असेल कारण खाण्याचं काहीतरी आपलं जे असते ना भाताचं शीत किंवा मग पोळीचा तुकडा वगैरे ह्या सगळ्या गोष्टी थोड्याफार असतेच आपल्या. तरीसुद्धा मी ओटा जो आहे तो क्लीन करून झोपते. पण त्यांना माहीत नाही कुठून काय आणते ते एक ना एक काही ना काही मला ना ओट्यावर ते गंध केलेलं दिसते. त्याच्यामुळे ना मला आता ही एक सवयच झालेली आहे आणि खूपच छान वाटते ही सवय. कारण की जेवढं जेवढं त्या ओट्याला ओल्या कपड्याने पुसते ना तो ओटा छान असा चमकून दिसते. आणि ही सवय तुम्हीसुद्धा तुमच्या अंगी लावून घ्या. कारण की ओटा जेव्हा क्लीन असते ना तेव्हा बाकीचे कामं करायला कितीही गरमी असू दे, कितीही ऊन असू दे, खूप छान वाटते कामं करायला. तर तुम्ही इथपर्यंत व्हिडिओ बघायला आलेलेच असेल तर नक्कीच मला कमेंट करून सांगा की नेक्स्ट टॉपिक तुम्हाला कुठल्या विषयावर पाहिजे. कारण की मला ना खरंच सुचत नाही आहे आणि तेच रुटीन जे आहे ते फॉलो करते मी आणि तेच तुमच्यासोबत शेअर करते. तर तुम्हीसुद्धा ह्या बाबतीत बोर व्हायला नको. चला तर मग आजचा व्हिडिओ मी इथेच थांबवते. कसा वाटला तुम्हाला आजचा ब्लॉग कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि हो चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू अशाच एका छानशा ब्लॉगसोबत. तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय.